वैभव नाईक 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी कसे पोहोचले? शिवरायांचा पुतळा कोसळला, यात वैभव नाईकांचा हात तर नाही ना? निलेश राणेंचा ट्विट करत प्रश्न उपस्थित. माफी मागायचं नाटक करू नका. महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावंच लागेल. भविष्यामध्ये मोदींनाही माफी मागावी लागेल. राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर संजय राऊतांची टीका. पुतळा नेव्हीनं केला किंवा पीडब्ल्यूडीनं असा वाद घालणं अर्थ नाही. अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचेच कान टोचले. शिल्पकार पळून पळून जाणार कुठे? अजितदादांचं वक्तव्य. राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गट महायुतीमध्येच राहणार. भाजप हायकमांडकडून शिक्कामोर्तब. दिल्लीमधील भाजप नेत्यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या आयुष्यामध्ये कधी पटलं नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात. तानाजी सावंतांचं विधान. तर सावंतांच्या प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं. तानाजी सावंतांची हकालपट्टी करा. बिनशर्त माफी मागायला लावा. हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, ते काहीही बोलू शकतात. अमोल मिटकरी आक्रमक. भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांचा अपमान. शरद पवारांसोबत असताना अजित पवार वाघ होते. महेश तपास यांची प्रतिक्रिया. तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत. एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते. रुपाली ठोंबरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा. युतीमधील एक पक्ष उमेदवारी कसा जाहीर करतो? नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा अजितदादा गटावर निशाणा. तर 2-3 दिवसांमध्ये अंतिम निर्णय. पुढील आठवड्यामध्ये फडणवीसांना भेटणार. हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी मुंबईच्या बीकेसीमधील कार्यक्रमात उपस्थित. मोदींच्या उपस्थितीमध्ये पालघरमध्येही वाढवण बंदराचं भूमिपूजन. वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन. काळे झेंडे दाखवत स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध व्यक्त. मी सकाळी लवकर उठतो हा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. तर लवकर उठतो, माझं वय झालं असं पवार कधीच बोलले नाहीत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. जितेश अंतापूरकर आजच भाजपमध्ये प्रवेश करणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये अंतापूरकरांवर काँग्रेस पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा आरोप. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सतेज पाटील आणि महाडिक गटामध्ये राडा. विरोधी गटाच्या शौमिक महाडिकही आक्रमक. विधानसभा निवडणुकीसाठी संघ भाजपसोबत मैदानामध्ये उतरणार. केरळमधील बैठकीमध्ये निवडणुका, नवीन अध्यक्षाची निवड यासह संघाच्या विविध विषयांवर चर्चा होणार. आज दिल्लीमध्ये शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार. पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही.